नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन तसं पाहायला गेलं तर सरकारने एक फॉर्मॅलिटी केली अधिवेशनाची। मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी स्थापन होऊनही पूर्ण अधिवेशन बिन खात्याच्या मंत्र्याचं हे अधिवेशन झालं, पूर्ण मंत्रिमंडळ असूनही। आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारने फक्त मागच्या काळातल्या काही योजना, या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलेले दिलेले खोटे आश्वासनं, दिवा स्वप्न, याच्यावरच आम्ही कशा निवडणुका जिंकल्या अशा पद्धतीनं दरपोक्ती केली। परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्राच्या वाट्याला आणि विशेषतः या विदर्भाच्या वाट्याला कोणत्याही प्रकारे मदत मिळेल, शेतकऱ्याला असेल, कष्टकऱ्याला असेल, उद्योगधंद्याला असेल, असं कोणतंही वक्तव्य, कोणती कृती शासनाच्या याच्यातून आढळलेली नाही। कायदा सुव्यवस्थेची स्थिती या महाराष्ट्रातील सरकार आल्यानंतर आणि आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहेच। बीडची घटना आपल्या समोर आहे। केच्या आपल्या सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, अजूनही मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यांचे सहकारी अजूनही फरार आहे। त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा पाठिंबा आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याला तर हे माहितीच आहे। परभणीची जी घटना घडली याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं या तरुणाचा मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की मारहाणीतून शॉक बसून हा मृत्यू झालेला आहे। कल्याणमध्ये मराठी माणसावर कशा पद्धतीनं परप्रांतीयांनी हल्ले केले आणि मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल अशा प्रकारची धमकी दिली, या सगळ्या गोष्टी बघितल्या। त्याचप्रमाणे मग सोयाबीनचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, धानाचा विषय असेल, या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं कोणतीही कृती केली नाही। पुरवणी मागण्या या सरकारने या अधिवेशनात मांडल्या, परंतु या पुरवणी मागण्या नियमित खर्चासाठी होत्या। विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे या पुरवणी मागण्यातून विकासाच्या दृष्टीने एक छदामी देण्यात आला नाही। हे अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, हा अवमान करत असताना या अवमानाविषयी भूमिका मांडण्याच्या ऐवजी याच्या आधी कोणी कोणी कसा कसा अवमान केला हे सांगत बसले। याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी केला हे सुस्पष्टपणे दिसलं। हे सरकार भ्रष्टाचारी आहे, आम्ही सातत्यानं याच्यात सांगितलेलं आहे। सिंचनाचे प्रकल्प त्यांनी विदर्भातले जाहीर केले, मराठवाड्यातले जाहीर केले, प्रत्यक्षात त्याला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। सातत्यानं फक्त घोषणा चालू आहे। एसटी बसच्या खरेदीतला भ्रष्टाचार आम्ही सभागृहात मांडला, बोगस औषधांचा मुद्दा आम्ही सभागृहात मांडलेला आहे। त्याप्रमाणे सगळं होत असताना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर मध्ये मागे ही सुद्धा भूमिका मांडली। कांद्यावर जे निर्यात मूल्य आहे 20%, निर्यात मूल्य आहे 20%, हे हटविण्यासाठी केंद्राकडे जाण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी एकमतानं, परंतु या सरकारने तसं कोणते पावलं उचलण्याचे ठरवलेले नाही। थोडक्यात या अधिवेशनाचा गोषवारा जर घेतला तर या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा, कोणती मदत, कोणते कार्य या अधिवेशनाच्या माध्यमातून केले। कायदा सुव्यवस्थेच्या विषयी सरकार वोट जिंकली, कोणाला तरी वाचवण्याची भूमिका सरकारची चालू आहे। शेतकऱ्यांच्या आधीच्या विम्याची मदत असेल, प्रोत्साहन अनुदानाची मदत असेल, वेगवेगळं अनुदान जे जाहीर केलं होतं हे 1 रुपया सुद्धा सरकारने दिलेलं नाही। आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या घटना होतात, या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना मागच्या वर्षभरात 45,000 झालेल्या आहेत। जवळपास रोज 316 महिलांवर गुन्हे, वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून आज हे महाराष्ट्राचं सरकार भले 500 बहुमताने निवडून आले, हे ईव्हीएमचं सरकार आहे। आणि म्हणून आम्ही ईव्हीएम विषयी सुद्धा आंदोलन केलं, ईव्हीएम विचारला, हे ईव्हीएमचं सरकार आहे। या सरकारला खऱ्या अर्थानं जनतेचा कौल नाही, परंतु या सगळ्याच्या दरपोक्ती करत असताना
येणाऱ्या काळात सुद्धा हे सरकार या महाराष्ट्राला न्याय देईल असं वाटत नाही. कायद्याचे भक्षक या सत्तेतलेच लोक झालेले आहेत. शेतकऱ्याचे मारेकरी हेच लोक झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून पूर्ण आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी, विशेषतः या विदर्भातील जनतेच्या हितासाठी ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सळोकी पळो करण्याचा करून सोडलेला आहे. आणि मला असं वाटतं भले आमची संख्या कमी असेल परंतु ही महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल. आता सभागृहात लढाई होती याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल अशा प्रकारची स्थिती निश्चित महाविकास आघाडीचे सगळे नेतृत्व हे करतील. अशा प्रकारचं भूमिका आम्ही सगळे व्यक्त करतो. सगळ्यांचं स्वागत. विदर्भाच्या कराराप्रमाणे नागपूरचं हे अधिवेशन या ठिकाणी 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन नागपूरला घेतलं जातं आणि ते हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा अशा या मागास भागाच्या विकासासाठी सरकारने करायच्या उपाययोजना, त्या अंमलबजावणी कशी करेल त्याच्यावरचा विचार मांडण्याचं काम सरकारला करायचं असतं. विरोधक म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे असतील, महागाईचा प्रश्न असेल, बॅकलॉगचा प्रश्न असेल, या सगळे प्रश्न आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये लावून धरले. त्याचप्रमाणे बीड आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये झालेल्या घटना या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटना घडल्या. आणि जो गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकारने गुंडाइझम या महाराष्ट्रामध्ये पोचला, माफिया तयार केले, त्या माफियांचाच आता असर आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळाला. आणि पोलिसांना सुद्धा ज्या पद्धतीनं सरकारच्या इशाऱ्यावर कायद्याला बाजूला सारून काम करायच्या ज्या सवयी पाडल्यात, त्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा एक प्रकारचा गुंडारा झाला आहे का हा प्रश्न आता जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. परभणीमध्ये झालेली घटना ही पोलिसांच्या आणि विशेष करून सरकार प्रायोजित आहे काय हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये निर्माण केला. कारण की एखादी घटना ज्यावेळेस अशा पद्धतीची होते ती तातडीनं तिला लोकांचं समाधान करून त्याच ठिकाणी ती घटनेला लोकांची डोकं शांत करून तो विषय संपवला पाहिजे. पण संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवस या घटनेचे पडसाद उमटत राहिले, लोक एकत्रित होत गेले. 4 तासाच्या वर एखादी घटना प्रक्षोभित होत असेल आणि पोलीस त्याच्यामध्ये मुद्दामून लक्ष करत नसेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जेव्हा महिला गेल्या त्या ठिकाणी समाधान उत्तर मिळालं नाही आणि त्याच्यानंतर जो उद्रेक वाढत गेला आणि पोलिसांनी जो कोम्बिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये एका लॉच्या विद्यार्थ्याचा सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण पोरांचा मृत्यू झाला, पोलिसांच्या कस्टडीमध्ये झाला. आणि ते झाल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा उत्तर दिलं तर त्यांना सांगितलं की त्यांना दम्याचा त्रास होता, त्यांना आजार होता आणि त्याच्यात ते मरण पावले, अशा पद्धतीचं उत्तर दिलं. म्हणजे पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम, अत्याचार करणाऱ्या पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम एका सब इन्स्पेक्टरचं फक्त निलंबन केलं, मग SP ला का सोडलं? ज्या पोलिसांनी त्या मानवडकर नावाच्या महिलेला ज्या पद्धतीनं मारलं तुमच्या माध्यमातून दाखवलं जात होतं, आता महिलेला पुरुष पोलीस मारताना आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण करण्याचं काम गेल्या 2.5 वर्षात जे झालं त्याचा परिणाम आपण पाहिला. बीडच्या घटनेमध्ये आपण पाहिलं की रेती माफिया आणि त्या माफियांच्या रूपानं सरकारचा राजश्रय असलेली
गुंड प्रवृत्तीची लोक, त्याला सरकार कसं पाठीशी घालते आहे हे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात आपल्याला पाहायला मिळालं. मी म्हणालो काल पण की एक निष्णात वकील जसं असतो, त्याचा क्लायंट त्याला वाचवण्यासाठी वकिलाचा जो प्रयत्न कोर्टामध्ये चालतो, तशा पद्धतीचं उत्तर आपल्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्याला वाचवण्यासाठी वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी, तिथल्या असलेल्या गुंडा प्रवृत्तीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे काल उत्तर दिलं ते मुख्यमंत्र्याचं उत्तर नव्हतं. एका वकिलांनी आपले क्लायंटची बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासारखं झालेलं होतं. आम्हाला अपेक्षित होतं, कारण की सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही सोडणार नाही, पुढच्या काळामध्ये या घटना होणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी अद्दल घडवू असं आश्वासन पहिलेच त्यांनी दिलेलं होतं. पण कालच्या उत्तरामध्ये आपले सहकारी जे त्यांचे दल आहेत, त्या दलाला ते घाबरतात का आणि त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तर आपलं सरकार पडते का, ही भीती मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी काल त्यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा त्या बीडच्या घटनेमध्ये सगळं वस्तुस्थिती सांगत होते. आज तर एका आमदारांनी पुन्हा अजून एक घोटाळा त्या मंत्र्यांचा आणला की पीक विमा योजनेमध्ये सुद्धा एक आता त्याचंही मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये तत्कालीन त्या काळातले कृषी मंत्र्यांनी केलेला आहे असं त्या पद्धतीचा आरोप त्यांच्याच पक्षाचे आमदार धस त्यांनी त्या आज विधानसभेत मांडलेला आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की मुख्यमंत्री कशासाठी घाबरतात, आपली खुर्ची वाचवण्यासाठी. शेतकऱ्याला एक वेगळ्या पद्धतीनं लुटणारे मंत्री ठेवायचे. या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री दागी मंत्री आहेत. 65% मंत्री दागी आहेत. तुम्ही शोधा त्यांचं सगळं चार्ट काढा. मग महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातच दागी मंत्री असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी मगाशी विधानसभेमध्ये एक भूमिका अजून मांडली की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, याच अधिवेशनात पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केली आणि मार्चपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये झालेलं होतं. मग निवडणुकीमध्ये भाजपनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू, पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही करू, आज सरकारने ती घोषणा का केली नाही. पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून आज अपेक्षित होतं की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भातच नाही तर आता याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील ही अपेक्षा आम्हाला होती. ज्या पद्धतीनं गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे. पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून तिथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे. जिथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नये, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. पण मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू, जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू. पण त्या भागात भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मुठभर उद्योगपतीसाठी काम करते आहे. हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण पाहिलं की धारावीचं जो प्रकल्प आहे त्यालाही पूर्णताच आता अदानीला देण्याचं सरकारने याच अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं धोरण स्वीकारून
अदानीला धारावी पूर्ण सोपवून दिलेली आहे, असा निर्णय काल सरकारने केलेला आहे. म्हणजे हे सरकार उद्योगपत्यांसाठी चालणार, हे सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही चालणार, हा संदेश सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. बोला, प्रश्न विचार. सांगितलं ना, गुंडांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्याला वाचवण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी, कारण की सोबतीच्या ते कारण दुसऱ्या दलातले मंत्री आहेत, खुर्ची वाचवण्यासाठी या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये गुंडाइझम राहील असा संदेश त्यांनी दिलेला आहे. राहुल गांधीजी सोमवारी परभणीला येतात आहे आणि बीडचं पण त्यांना आता प्रोग्राम पाठवलेला आहे आणि स्वतः राहुल गांधीजी तिथं सोमवारी येतात आहे. जसं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की हे सरकार जे आहे हे जन्मतातलं सरकार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपच्या काळ्या धंद्याच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जनतेच्या अपेक्षाला आता त्यांना पुढे जायलाच नको, कारण की लोकांतून निवडून आलेलं सरकार नाही. त्याच्यामुळे आम्ही विधानसभेतही मांडलं, काल पण मांडलं की मार्कंडवाडीमध्ये आपण एकदा सरकारच्याच आखातीमध्ये आपण त्या ठिकाणी बॅलेटनी मतदान करा, पोलिंग करा असं आम्ही सांगितलेलं आहे. सरकार तयार होत नाही. आम्ही कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाही केला तरी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्याचं काम त्यांच्या उत्तरात केलेलं आहे. त्यामुळे हे जनतेतलं सरकार नाही आहे. त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा सरकारकडून असल्या पाहिजेत, त्या आम्हाला या सरकारच्या कृतीमधून दिसलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही खूप दिवसानंतर केला आणि पोर्टफोलिओ तर आता काही देण्याचं कारण आहे. देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, एकटंच राज्य चालवू शकतात असं या अधिवेशनामध्ये त्यांनी संदेश दिलेला. अजितदादा मस्ताजोगला पोहोचले आहेत आणि त्यांनी म्हटलंय की मी तुम्हाला शब्द देतो, मी कुठलंही काम अर्धवट करत नाही, त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की या प्रकरणाच्या आम्ही तडीस जाऊ आणि जे आरोपी असतील त्यांना शिक्षा करू. मला एक कळत नाही, त्यांच्याच पक्षातले आमदार, सत्ता पक्षातले, आम्ही विरोधी पक्षात आम्ही आरोप करतो असं होतात, पण सत्ता पक्षाचे त्या जिल्ह्यातले आमदार जेव्हा वस्तुस्थिती सांगतात आहे, हे सरकार आहे, पोलिसांजवळ रिपोर्ट आहे, त्यांच्याजवळ सगळं खातं आहे, मग यांना आता चौकशी करायची आणि करायची गरजच नाही आहे. आरोप होतात आहे, एक खून नाही आहे, जवळपास आमचे जितेंद्र आव्हाड सांगत होते की 32-33 खून त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी केलेले आहे. त्यामुळे एक खुनाचा बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं सिरियल चाललेलं आहे आणि सरकारजवळ माहिती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ऍक्शन करून, आमची अपेक्षा होती की तातडीनं ऍक्शन घेऊन, कारण की महाराष्ट्राला लागलेली ही कीड ही थांबवण्यासाठी कडक कारवाई सरकारने करावी होती असं आम्हाला वाटत होतं. काही लोक तर आता म्हणतात की त्यांना चौकात फाशी लावा, असं आता मागण्या सुरू झालेल्या आहे, पण त्या पद्धतीचं करता येणार नाही. पण सरकारला जे काही न्यायिक अधिकार आहेत ते करण्याचे अधिकार होते, पण सरकारने ती संधी गमावलेली आहे. सरकार टाइमपास करते आहे आणि म्हणून अशा गुंडाइझमला ताकद देण्याचं काम सरकार करते आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण द्या. अजित पवार असं म्हणतायत की कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, दोषींना फाशीची शिक्षा होईल. त्यांच्याच पक्षाचा तालुकाध्यक्ष त्याच्यात सामील आहे, आरोपी म्हणून, मुख्य आरोपी म्हणून त्यांच्याच पक्षाचा तालुकाध्यक्ष त्याच्यात सामील आहे. त्यांच्याच पक्षाचे त्या जिल्ह्यातले मंत्री यांचा जवळचा सगळं मागच्या काळामध्ये वेगळा कारभार बघणारा वाल्मिक कराड हा त्याच्यात सहभागी आहे. अजितदादा कोणत्या तोंडाने तिथं सांगताय? खरं त्यांनी इथं कारवाई करून तिथं जायला पाहिजे होतं. मी काल सभागृहात सांगितलं होतं की वाल्मिक कराड इथंच नागपूरच्या आजूबाजूला आला का माझ्याकडे एखादा पोलीस अधिकारी विचारायला कुठे वाल्मिक कराड म्हणून सांगा म्हणून. सरकारच्या मध्ये पोलिसांमध्ये दम असतात तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे होतं की सांगा वाल्मिक कराडचा पत्ता तुम्हाला. मी सभागृहात बोललो, एकही अधिकारी माझ्याकडे आला नाही की कुठेही सांगा म्हणून सांगायला. याचाच अर्थ मला माहिती तर पोलिसांना माहिती नसेल असं कशावर?
मग इकडं आरोपीला वाचवायचं आणि तिकडे जाऊन वेगळं नाटक करायचं. मला वाटतं हे धंदे हे सरकार असंच करणार आहे. मग तुमच्या सरकारमधले मंत्री दिलं 2 त्या जिल्ह्यातले, का घेऊन नाही गेले तुम्ही त्यांना? का घेऊन गेले नाही? एखाद्या आमदाराला का घेऊन गेले नाही? रोष हे जनतेच्या मनात या सगळ्यांच्या विषयी. आणि म्हणून अजितदादा एक राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या लोकांनी रिस्पेक्टफुली त्यांना येऊ दिलं असेल, नाही ते लोक गावात सुद्धा येऊ देणार. अशा प्रकारची स्थिती आहे. अजितदादा दुटप्पी बोलताय. त्यांच्याच पक्षाचे लोक सहभागी. मी तुम्हाला शब्द देतो. काय शब्द देतो अजितदादा? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ही नाटकबाजी या सरकारची आहे. या सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक सहभागी आहेत. अजितदादा कारवाई करा ना त्या लोकांवर. तर दीपक केसरकर काय नेते आहेत का? आता मंत्री पण नाही, आमदार आहेत. त्यांनी सांगितलेलं काय अर्थ आहे? मला एवढं म्हणायचं आहे, ते काही नेते नाही आहेत, पण ते मागच्या काळामध्ये शालेय शिक्षण मंत्री होते. त्याने एक प्रस्ताव आणला होता, एक गणवेश एक राज्य. कालच्या कॅबिनेटने का रद्द केला? माझी उलट मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची एक गणवेश एक राज्य चौकशी करा. मोठा भ्रष्टाचार. सुनीलजी, मी सांगतो त्याच्यात, मी काल सभागृहात गणवेश दाखवला, एक पॅन्ट दाखवली जिचा रंग एका बाजूने काळा आणि एका बाजूने निळा होता. एक शर्ट दाखवलं, इकडच्या बाजूने फिकट निळा होता, इकडच्या बाजूने डार्क निळा होता. आणखी एक शर्ट दाखवलं जो एका साईडने लांब होता, एका साईडने छोटा होता. आणि सरकारने काल याच्यावर आदेश काढला की जुन्या पद्धतीनंच होणार. आणि आज केसरकर सकाळी म्हटले की सरकारने मला विचारायला पाहिजे होतं. ज्यांची ही अवकात आहे, मला वाटतं त्यांच्या वक्तव्याला काय अर्थ. थँक्यू. विधानसभेचं अधिवेशनाची चर्चा आहे, ते करू आपण. केंद्रात काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर आजपर्यंत जे काही धोरण, त्या धोरणामध्ये काही बदल करणार आहात का? काँग्रेस पक्ष काही धोरणात बदल करणार आहात का? कारण वारंवार आरोप होतो की तुष्टीकरण हिंदुत्वावर आज हे सगळे सत्ता भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारी काँग्रेस आहे असं म्हटलं जातं. असा आरोप करतो. तुमची धोरणं चुकीची होती म्हणून भाजप सत्तेपर्यंत पोहोचलं. मला असं वाटतं की जो ईव्हीएमचा घोटाळा आहे तो अजूनही स्पष्ट होत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोगाची बाजू मांडावं लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे. हिंदुत्वाच्या भरोशावर किंवा तुष्टीकरणाच्या भरोशावर आलेलं सरकार नाही. हे सरकारच निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं सरकार, केंद्रातलं असो की राज्यातलं असो. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून आज आपण पाहिलं असेल केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाने कुठलीही माहिती कोणाला द्यायची नाही अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढून टाकलं. म्हणजे वादच नाही आता. म्हणजे आता सगळं काही करता येणार नाही. ते करतील तो कायदा. अशा पद्धतीचं धोरण केलेलं आहे. म्हणून हे तुष्टीकरण वगैरे हा सगळा भाग जाऊ द्या. काँग्रेस हे या देशाच्या संविधानावरच काम करते. संविधानाप्रमाणे हा देश चालावा ही भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे. सर्व धर्म समभावाची भूमिका राहिलेली आहे आणि काँग्रेस त्याच लाईनवर चालली. आता मी आहे ना, तुम्ही कशाला काय धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका कार्यकर्त्यांनी मागणी दादा लवकर निवडू. आता बजेट सेशन मध्ये आमचा विरोधी पक्षनेत्याच्या चेहऱ्यावरती महाविकास आघाडीचं एकमत झालेलं आहे का? आदित्य ठाकरे यांना तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात का की काँग्रेससाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? आम्ही तिघेही बसून निर्णय करू. योग्य निर्णय करून तुम्हाला अपेक्षित असेल तसं तुम्ही आम्हाला चिठ्ठी देऊन टाकत असेल. अजितदादांचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये खाली उपस्थित असलेल्या लोकांनी जोरदार मागणी केली आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा. आम्ही पण तेच म्हणतो. आम्ही पण काय म्हटलेलं आम्ही जनतेच्या भावना आम्ही जनतेच्याच भावना मांडत होतो. पायलट पण आम्ही जनतेच्याच भावना मांडतोय. तर तुम्ही म्हणता की हरले म्हणून बोलतात. आम्ही जनतेचीच मागणी आहे पायलट पाहिजे.
हीच भावना आता माझी. आता विधानसभेमध्ये न्याय मिळालेला नाहीये. विधानसभेमध्ये धनंजय मुंडे आणि परभणीच्या प्रकरणावरती न्याय मिळालेला नाहीये. तुम्ही ही लढाई रस्त्यावरती नेणार आहात आणि काय करणार आहात? हे सांगितलं की परवा स्वतः आमचे नेते राहुल गांधीजी परभणी आणि आता बीडचा पण प्रोग्राम टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना तिथं आता ते स्वतः येतात आहे आणि हे सगळं प्रकरण आता आम्ही राष्ट्रीय पातळीवर याला घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एक मोठं आंदोलन महाराष्ट्रातही केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जंगल राज घेऊन चाललेलं आहे. हे लोकांतून निवडून आलेलं सरकार जे आहे त्याचाच मी काल परवा सांगितलं की याचाच एक आमदार शपथ घेताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून शपथ घेतो, असा यांचा एक आमदार शपथ घेताना बोललेला. त्यामुळे यांना काही कळायलाच कारण नाही की आम्ही कसं निवडून आलेलो आहोत. लोक अंगलत होते आणि आम्हाला तरी एवढे 60-70 हजार मतांनी निवडून आलो हे कळायलाच कारण नाही आता सत्तेमधल्या आमदारांना. त्यामुळे हे लोकातून निवडून आलेलं सरकार नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जंगलराज जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, लोकांची भीती यांची संपलेली आहे आणि हा जंगलराज आम्ही थांबवू. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये विकास आणि शांती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत. सगळ्यांना जगण्याचा अधिकार या महाराष्ट्रात मिळाला पाहिजे. पण मुंबईमध्ये पाहिलं की मुंबईमध्ये मराठी भाषिकांना मारलं जाते. आता अजूनही तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुष्टीकरण तर हेच लोक करतात. ताई तुम्ही मला विचारतो होतो तुष्टीकरण, हेच तुष्टीकरण करतात महाराष्ट्रामध्ये. बिलकुल होत आहे चर्चा याच्यावर आणि जे काही केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला सूचना दिल्या त्या निवडणूक आयोगाला सूचना देण्याचे अधिकार केंद्राला नाही. निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. राजीव गांधीजींनी त्या पद्धतीचं घटनादुरुस्ती करून निवडणूक आयोगाला एक स्वायत्ता दिलेली आहे. पण ज्या पद्धतीनं केंद्राचं सरकार संविधानाला चेक टाकून त्याला संपवून सगळे निवडणूक आयोगालाच आपल्या ताब्यात घेते आहे आणि पारदर्शक निवडणुका या देशात होऊ नये ही जी काही भूमिका आता केंद्र सरकार करत आहे त्याच्या विरोधातली लढाई आम्ही लढू. अमित शाह ने कहा है कि जब आप चुनाव हार जाते हैं तो ईवीएम का रोलर होते हैं, झारखंड में जब जीत जाते हैं तो जो सूट है वो सिलवा की शपथ लेते, तो ऐसा दो रवैया क्यों है? मैं अमित शाह को एक सवाल करता हूँ. वन नेशन वन इलेक्शन का जब बिल आपने लाया था उसमें वोटिंग हुआ था, इलेक्ट्रॉनिक मशीन में हुआ था. वो इलेक्ट्रॉनिक सिस्टम होता है पार्लियामेंट में, उसमें हुआ था. तो जब वो 263 वोट आपको मिले तो आपने नहीं ये अभी पर्ची पे लो, बैलेट पे लो, ये खुद ही मांग तो अमित शाह जी ने किया पार्लियामेंट में. जब पार्लियामेंट में अमित शाह जी बैलेट पे वोट करने की बात करते हैं तो यहाँ देश के लोग मांग कर रहे हैं कि हमें बैलेट पे चाहिए. तो जब वो खुद हारते हैं, अल्पमत से सरकार आई थी उनकी वो बिल पे, इसलिए उनको जॉइंट सिलेक्शन कमेटी की तरफ वो बिल भेजा है. तो मेरा ये कहना है कि अमित शाह जी जनता की मांग को आप करिए. जनता जनार्दन ही बड़ी होती है, हम लोग नहीं होते. लेकिन अब इनको लगता है कि हम ही बड़े हैं. ये तकलीफ है. संजय राउत ने कहा है कि राम मंदिर बनाने में कांग्रेस का भी योगदान रहा है. बिल्कुल रहा है. इसमें क्या है, देश के इधर एक्चुअली ये पॉलिटिकल नहीं हो सकता. धर्म का आधार ये पॉलिटिकल नहीं हो सकता. मैं कहूँगा कि राजीव जी खुद जाके रामलला का ताला खोले, वो हमारी आस्था है. साथ चलता है. राजनीति में भूमिका हमेशा कांग्रेस ने की है और हम नहीं चाहते कि ये हमारे श्रद्धा का स्तर था. सब लोगों ने उसमें योगदान किया और इसलिए इसको राजनीति में नहीं लाना चाहिए. हम अभी नागपुर के विधानसभा के अधिवेशन की बात कर रहे हैं. ये सरकार का पब्लिक से डर खत्म हो चुका है. ये सरकार चुनाव आयोग और बीजेपी के जो काला बिजनेस है ये वोट चुराने का, उसके आधार पर चुन के आई हुई सरकार है और उसी का नतीजा है कि पोर्टफोलियो भी नहीं दिए गए, मंत्रिमंडल का विस्तार भी देरी से हुआ और लोगों का काम सब रुके हुए. तो जनता की चिंता ही नहीं है और इसलिए ये लोग इस तरह का व्यवहार
महाराष्ट्र की जनता के साथ करना है। राष्ट्रवादीचं कोणच नाहीये, राष्ट्रवादीचे नेते दादांना वगैरे भेटतायत, वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, आता पण पत्रकार परिषदेत आता जयंतराव होते माझ्या बरोबर, जयंतरावचं विमान होतं म्हणून जयंतराव गेले, त्यांनी पण मला संदेश दिला, त्यांचे नोट पण आहे ते माझ्याजवळ। त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाही, पण तुम्ही आज मुख्यमंत्र्याचं भाषण जेव्हा विधानसभेत चाललेलं होतं, अजितदादाचा कोणी मंत्री नव्हता, आमचे एकनाथ शिंदे ते स्वतःही नव्हते, त्यांचे मंत्री पण नव्हते, तुम्ही बघितलं असेल वरतून गॅलरीमध्ये। तर त्या आता या महायुतीमध्ये किती गडबड चाललेली आहे ते काय तुम्हाला दिसत नाही का? त्यामुळे मी तुम्हाला आता विषय काढला म्हणून काढला, नाही तर मला काढायचं नव्हतं, फार गडबड चाललेली आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।